नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 5 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये अचानक वातावरणात बदल होऊन महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तर काही भागात वातावरण कसे राहील सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या आपल्याला हवामान अंदाज सविस्तरपणे। आज तारीख 5 ऑगस्ट 2026 या तारखेला आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत वातावरणामध्ये अचानक बदल बघायला मिळणार आहे। अरबी समुद्राकडून येणारे ओलसर पश्चिम नैऋत्य वारे त्यामुळे वातावरणामध्ये आर्द्रता टिकून राहत आहे आणि स्थानिक पातळीवर अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तर जाणून घेऊया आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती कशी बघायला मिळणार आहे। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर ज्या भागामध्ये पावसाचा अंदाज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर दक्षिण कोकणाकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती स्थानिक वातावरणानुसार बघायला मिळणार आहे। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड आणि बेडशी, अलोणा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कडेगाव, पटेगाव आणि तसेच महापण, कुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि वायगणी, पिपका असाल, कुणकेश्वर मध्यम स्वरूपात राहील। कणकवली, कडेगाव आणि पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम स्वरूपात राहील। तसेच राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सक्रापा, मलकापूर, कोकरूड जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। संगमेश्वर, माखणजण, कोयना, पटण, आरळ, आरवाडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। विजांच्या कडकडाटासह राहील। लोटे, चिपळूण, ओसटोपोट आणि तसेच महाबळेश्वर, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच पुणे जिल्ह्याकडे विहाले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबेकळवन मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। खोपोली, कामशेतलाई मध्यम हलका राहील। पेठ, वाडा, आंबेगाव, मुरबाड, शिवालीबाई, शाकरे, सम्राट, गुंडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तसे नाशिक, जळगाव, धुळे अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज दुपारनंतर येईल। आणि अहिल्यानगरच्या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। आणि सातारा आणि सोलापूर जिल्ह्याकडे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे दुपारनंतर मध्यम पावसाचा अंदाज राहील। लाटे, पलटण, बारामती, लुसुंबे मध्यम स्वरूपात राहील। मोलदिक्सल, निंदाल, देवडी, सातारा, कोरेगाव, औंध, पसेवली, उमराज इकडे मध्यम हलका राहील। आणि विटा, रामपूर, पलूस, नरसिंहपूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे जोजबिल, किनी, कोडाली, इचलकरंजी, सल्लगा, निपाणी, चिकोडी, कापसी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायबग, शिरगुपी, कोडाची, मंगसुळी, अथनी, आडाली, तेलसंग, जळकाटी, किरंगी या भागात बघायला मिळू शकते। आणि तसेच जत आणि आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा घेडी, चिंके, आटपाडी, दिघाची मध्यम स्वरूपात राहील। आणि अकलूज, माळशिरस, बेंबले, टेंभुर्णी मध्यम पावसाचा अंदाज आहे। कुरुडवाडी, अरणगाव, वांगी, केरन, बिगवन, केटूर, बेगोंडोड मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। बीड, गेवराईला मध्यम स्वरूपात राहील। आणि तसेच बर्डापूर, परळी, अंबेजोगाई, अहमदपूर, उदगीर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज दुपारनंतर राहील। तसेच लातूर, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। आणि वर्धा, नागपूरला ढगाळ वातावरण राहील। चंद्रपूर, गडचिरोली आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळू शकतो। आणि तसेच रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपात राहील। तर सोलापूर जिल्ह्याकडे रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी मध्यम हलका राहील। तर जोरदार पावसाची शक्यताही मारवाडी, मंगळवेढा, पंढरपूर, मौद, बुद्रुक आणि तसेच भालवानी, पिलवी या भागात राहील।
रात्री उशिरापर्यंत राहील. अकलूज, माळशिरस, बेलापूर, करकमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि बारामती, लुसुंबे, इंदापूर, वांगी, केरन, बिगवन, केटरू, बेगोंडरोड, करमाळा मध्यम पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो. तसेच सांगली, कोल्हापूरला हलका मध्यम राहील. आणि पोंडा, राधानगरी, खारेपटण, गगनबावडा, कणकवली, कडेगाव, पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे. सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगडला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो. सांगली जिल्ह्याकडे तासगाव, दगलपूर, बिलरजत आणि जळकाटी, किरंगी, अडाली, तेलसंग या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत राहील. सोलापूर जिल्ह्यात कुरुल, विलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलोट, तुगाव, जनम, घोटाला इकडे मध्यम स्वरूपात राहील. नलदुर्ग, ओटीला हलका राहील. भाटंजी, किल्लांनी मध्यम हलका राहील. धाराशिवमध्ये धाराशिव, कामेगाव, बेमली तसेच एडशिपेट मध्यम हलका राहील. कळंब, मासा, तारकेट, बुमलाई मध्यम स्वरूपात राहील. धारूर, केडलाई मध्यम हलका राहील. आणि लातूर, खिंतोट, औसा, श्रवंतपाल, लातूर रोड मध्यम पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत राहील. नांदेड भागाला हिंगोली, परभणी, वाशिम आणि तसेच जालना, श्री छत्रपती संभाजीनगर या भागात हलका पाऊस राहील. अहिल्यानगरच्या भागामध्ये कुडगाव, धनगरवाडी, बगूर, पातळी आणि वडलवेरबा, बनास, निवासा मध्यम पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो. तसेच कोकण किनारपट्टीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नाशिकचा परिसर, जळगाव, धुळे इकडे रात्री उशिरापर्यंत हलका मध्यम पाऊस राहील. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे. आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात तुमसर, गोंदिया, लांजी, डोंगरघर, आमगाव मध्यम स्वरूपात राहील. आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन सोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.